गोरेगावातील त्या कॉन्सर्टच्या नावाखाली रेव पार्टी झाल्याचा संशय तरुणांकडून अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओत रेव पार्टीचा उल्लेख। गोरेगावच्या नेस्को कॉन्सर्ट प्रकरणामध्ये तरुणीचा जबाब पोलिसांनी नोंदवला। मित्रानं दिलेली पिवळ्या रंगाची गोळी घेतल्याची तरुणीची कबुली, तर काहीच आठवत नाही तरुणीकडून स्पष्ट। मीरा भाईंदरमध्ये झोंबी ड्रग्सची एंट्री झाल्याची भीती। एका व्यक्तीने कथित झोंबी ड्रग घेतल्याची माहिती। भाईंदर पश्चिम भागातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ। एमआयएम नगरसेविका सहर शेखचं जात प्रमाणपत्र अवैध। तहसीलदार उमेश पाटलांचा अहवाल न्यूज 18 मराठीच्या हाती। सहर शेख मूळची उत्तर प्रदेशच्या गाझियाबादची राहणारी। परतवाड्यामध्ये मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आयान अहमदच्या घरावर बुलडोझर। पोलिसांचा चोख बंदोबस्त। अतिक्रमित भागावर हातोडा। परतवाड्यामध्ये अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अमरावतीत संताप। घटनेचा निषेध। अचलपूर परतवाडा बाजारपेठ बंद। संतप्त ग्रामस्थ अचलपूर बंदचं आवाहन करतात। ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होण्याचे संकेत। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होण्याचे संकेत। जूनमध्ये होणाऱ्या कार्यकारिणी बैठकीत घोषणा होण्याची चिन्ह। रोहित पवार आजपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा करणार प्रचार। बारामतीमधील काटेवाडीतून प्रचार सभांना सुरुवात। बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री सम्राट चौधरींनी घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, तर विजेंद्र यादव बनले नवे उपमुख्यमंत्री। बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात रात्री उशिरा एक घटना घडली। थरारक अशी ही घटना, तिनं परिसर हादरवून टाकला। एका 40 वर्षाच्या व्यावसायिकाचं अपहरण करण्यात आलं आणि त्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मृत व्यक्ती भरतेश तोपगोंडा असं त्या आरोपीचं नाव आहे। मृत व्यक्ती आहे भरतेश तोपगोंडा आणि आरोपीचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे। त्या दोघांची नावं अजून समोर यायची आहेत। विशेष म्हणजे अपहरणानंतर आरोपींनी तब्बल 25 लाख रुपयांची खंडणी मागितली होती। भरतेश यांना अज्ञातांनी जबरदस्तीने पळवून नेलं। काही वेळानंतर त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरूनच त्यांच्या चुलत भावाला फोन लावला। या कॉलमध्ये मोठी रक्कम घेऊन ठराविक ठिकाणी ये असं सांगितलं। यानुसार भरतेश यांचा भाऊ महावीर आणि त्याचे 2 मित्र सांगितलेल्या ठिकाणी गेले, पण काही वेळातच मोबाईल बंद करण्यात आला आणि संपर्क पूर्णपणे तुटला। दरम्यान काही तासांनंतर भरतेश यांचा खून झाल्याची माहिती समोर आली। एकच खळबळ उडाली। पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली आणि 2 आरोपींना अटक केली आहे। त्यांची नावं अजून समोर आलेली नाहीत, पण भरतेश यांचा अपहरण आणि मग हत्या झालेली आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांना विचारूया। ज्ञानेश्वर, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण इतकं देशभर गाजलं, महाराष्ट्रभर गाजलं, तसंच एका व्यावसायिकाचं अपहरण करून त्याची खंडणी मागून त्याचा खून झालाय, काय सांगाल? म्हणावी लागेल, कारण कोल्हापुरातल्या दानोळी गावामध्ये शेरीमाळ परिसरामध्ये ही घटना आहे ती घडलेली आहे। एका व्यापाऱ्याचं आहे ते 2 अज्ञात इसमांनी अपहरण केलं आणि अपहरण केल्यानंतर तब्बल 25 लाखाची खंडणी आहे ती मागितली। खंडणी दिली नाही तर मारून टाकण्याची, जीवे मारण्याची धमकी आहे ती देण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने त्याच्या चुलत भावाशी संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। चुलत भावांनी या संदर्भात आहे ते पोलिसांना तात्काळ माहिती दिली, मात्र पोलिसांनी योग्य ते पद्धतीनं आहे याची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे तो आता ग्रामस्थांचा होता आणि या अनुषंगाने ग्रामस्थांनी सुद्धा आता पोलिसांच्यावरती रोष आहे तो निर्माण केलेला आपल्याला पाहायला मिळाला। रात्रीच्या दरम्यान सुद्धा मोठ्या प्रमाणात गावकरी एकत्र जमले होते। आता सुद्धा गावामध्ये आहे ती शोकसभा घेऊन मोर्चा काढत आहे ते पोलिसांना या संदर्भातले जाब विचारण्याचा प्रयत्न आहे ते ग्रामस्थ करणार आहेत। खरं तर भरतेश तोपगोंडा असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। अगदी मन मिळावून सगळ्यांशी मिळून मिसळून असणारी ही व्यक्ती होती आणि या व्यक्तीचं अपहरण करत अशा पद्धतीनं त्याचा खून करणं, अगदी शॉक देऊन या दोघा आरोपींनी आहे ते मारल्याचा
पुढे आलेले. या दोघांनाही आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले. मात्र नेमकं हे कृत्य कुणाच्या सांगण्यावरून केलं आणि ही खंडणी मागण्याचं नेमकं कारण काय याचा तपास आता पोलीस करताना पाहायला मिळतात. मात्र एकूणच हे सगळं प्रकरण आहे ते आता पुढे यावं आणि नेमकं त्याचं कारण आहे ते या निमित्तानं समोर यावं अशा पद्धतीची अपेक्षा इथले ग्रामस्थ करताना पाहायला मिळतात. आणि त्या अनुषंगाने काही वेळातच आहे ते ग्रामस्थांचा मोर्चा सुद्धा आता पोलीस ठाण्यावरती निघणार आहे. सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इथे निर्माण झाला आहे. अपहरण होतं, खंडणी मागितली जाते आणि नंतर त्याच व्यक्तीचा खून होतो. ही धक्कादायक घटना आहे. तुम्हा सगळ्यांना आठवत असेल मधल्या काळामध्ये एक व्यक्ती, एक तरुणी खूप चर्चेत आली तिच्या एका वाक्यानं. कैसे हराया या वक्तव्यानं जी प्रकाश झोतात आली त्या MIM नगरसेविका सहर शेख हिचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल देण्यात आलाय. ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांचा अहवाल न्यूज 18 मराठीच्या हाती लागलाय. यामुळे सहर शेखचं नगरसेवक पद धोक्यात आलेलं आहे. सहर शेख आणि वडील युनुस शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस तहसीलदार उमेश पाटील यांनी केली आहे. जेव्हा आपल्याला निवडणुकीला सामोरं जावं लागतं तेव्हा आपलं जात वैधता प्रमाणपत्र दाखल करावं लागतं, कारण त्या अनुषंगानं तुम्ही नगरसेविका म्हणून निवडून जाता किंवा त्या अनुषंगानं तुम्ही निवडणुकीला सामोरे जात असता. तर तुम्ही दिलेली माहिती ही जर खोटी असेल तर त्यावर कारवाई केली जाऊ शकते. आता तिचं जात वैधता प्रमाणपत्रच अवैध ठरलेलं आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी बोलूया. अजित, नेमकं काय कळतंय? सुवर्णा, साधारणपणे या घटनेला म्हणजे जी तक्रार केली आहे या विषयाला जवळपास 20 दिवसापेक्षा जास्त काळ उठून गेलाय. 25 मार्च 2024 या दिवशी या प्रकरणी याच्या आधी तक्रार दाखल केली होती आणि या दिवशी अहवाल जो आहे यांनी या सगळ्या चौकशी केली आणि एक अहवाल सादर केला. त्याची प्रत न्यूज 18 लोकमतच्या हाती आहे, माफ करा न्यूज 18 मराठीच्या हाती आहे. यामध्ये स्पष्टपणे दिसतंय त्यांनी 8 आणि 9 पेज नमूद केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की ज्या पद्धतीनं युनुस शेख MIMचे नगरसेवक आणि कैसे हराया फेम गल आहे हिच्या वडिलांनी जे जात प्रमाणपत्र बनवलेलं आहे ते जात प्रमाणपत्र प्रथम दर्शनी पूर्णतः अवैध दिसतंय. ते मूळचे उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील रहिवासी आहेत आणि त्यांनी 17 एप्रिल 2011 या दिवशी हे जात प्रमाणपत्र जे आहे ते बनवून घेतलेलं आहे आणि त्याचा फायदा घेत त्यांच्या मुलीचं देखील कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि जात प्रमाणपत्र जे आहे ते त्यांना मिळालेलं आहे. या सगळ्या घटना त्यांनी नमूद केलेल्या आहेत. धक्कादायक म्हणजे या अहवालामध्ये त्यांनी विशेष करून हे नमूद केलेलं आहे की हे जे जात प्रमाणपत्र आहे सहर शेख यांच्या वडिलांचं ते पूर्णतः अवैध आहे. सहर शेख यांचा देखील त्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्या अहवालामध्ये आणि स्पष्टपणे म्हटलंय की यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि संबंधित सर्व विभागांना हे कळवण्यात यावं की हे प्रमाणपत्र जे आहे ते अवैध आहे. त्यामुळे याच्या आधारे कोणताही लाभ यांना मिळणार नाही याची खबरदारी घ्यावी. एवढंच नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करून फौजदारी जे प्रक्रिया आहे ती देखील पूर्ण करावी अशी शिफारस विभागीय आयुक्त ठाणे त्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्र जो विभाग आहे त्या विभागाला अशी संपूर्ण शिफारस ही त्यांनी केलेली आहे. 8 ते 9 पानी जवळपास 9 पानी हा संपूर्ण चौकशी अहवाल आहे जो न्यूज 18 मराठीच्या हाती आहे. त्यामध्ये अनेक मुद्दे नमूद केलेले आहेत. कशा रीतीनं उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मधून हा सगळा परिवार इथं आला आणि कशा रीतीने इथे स्थायिक झाले याचा राजकीय फायदा त्यांनी कसा घेतलेला आहे त्या सर्व गोष्टी या अहवालात नमूद आहे. या प्रकरणी युनुस शेख, सहर शेख यांच्याशी आम्ही संपर्क मागेही केला होता, आताही करण्याचा प्रयत्न केला. यावर आम्ही काही बोलणार नाही, आमचे वकील बोलतील असं त्यांनी स्पष्ट केलंय. मुळात ही जी कार्यवाही आहे ही आणखीन पुढे गेलेली आहे कारण का याच्यामध्ये जे प्रमाणपत्र जे आहे तेच पूर्णतः खोटं आहे असं उमेश पाटील तहसीलदार यांनी त्यांच्या अहवालात नमूद केलेलं आहे. आणि त्यामुळे जात पडताळणी समिती ज्यावरती त्यांचा अभिप्राय देईल ते अवैध आहे की वैध आहे हे नंतर ठरेल. म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी वैध आहे की अवैध हा नंतरचा विषय. पण मुळात तहसीलदारांच्या अहवालात हे स्पष्ट आहे की हे प्रमाणपत्र जे आहे ते अवैध आहे आणि यामुळे सगळे खोटे डॉक्युमेंट सादर करून हे प्रमाणपत्र मिळवलेलं आहे असं नमूद या अहवालामध्ये स्पष्टपणे केलेलं आहे. यामुळे सहर शेख यांचं नगरसेवक पद जे आहे हे प्रथम दर्शनी आपण जर या चौकशी अहवालावरून म्हटलं तर धोक्यात आलेलं आहे. एवढंच काय तर वडिलांचं जात प्रमाणपत्र अवैध आहे स्पष्टपणे खोट्या जे डॉक्युमेंट्स आहेत, खोटे जे कागदपत्र आहेत त्याच्या आधारे काढण्यात आलेलं आहे असं त्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे. आणि यावरून शेवटी अहवालाचे त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की या संबंधी फौजदारी गुन्हा दाखल करावा
म्हणजे युनिस शेख, शहर शेख यांचे वडील यांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते अवैध आहे, खोट्या कागदपत्रांच्या आधारे ते काढण्यात आलेलं आहे आणि त्यावरूनच शहर शेख यांचं देखील जे प्रमाणपत्र आहे ते अवैध आहे. ओबीसी प्रमाणपत्र त्यांनी काढलं होतं आणि त्यावरूनच त्यांचं प्रथमदर्शनी याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलंय की यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि यांची प्रमाणपत्र रद्द करावी. यावरून सुवर्ण स्पष्ट होतंय की ही जी या ज्या शहर शेख आहेत यांचं देखील प्रमाणपत्र मग त्यामुळे खोटे आणि त्याला कोणते आधार नाहीये आणि त्यातून पुढे आता तक्रार अशी येते की शहर शेख यांचे नगरसेवक पद देखील रद्द करावं. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी निवडणुका होत्या या निवडणुकामध्ये कशा पद्धतीनं भाषणं या शहर शेखने केली होती. जिंकून आल्यानंतर कैसे हराया हा टोला जो आहे तिनं जे शरद पवार पक्षाचे आमदार आहेत आव्हाड यांना लगावला होता आणि त्यातून तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे गाजलं होतं. ही शहर शेख जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात फेमस झाली होती आणि संपूर्ण मुंब्रा आम्ही हिरवा करू, मुंब्रा काय आम्ही संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू आणि त्यानंतर एमआयएमचे जे हे आहेत इम्तियाज जलील ते आले होते आणि त्यांनी संपूर्ण आम्ही भारत हिरवा करू अशा पद्धतीने वक्तव्य केलं होतं. तर हीच ती कैसार आहे फेम गर्ल आहे जिचं आता नगरसेवक पद धोक्यात आलेलं आहे आणि तिच्या वडिलांचं जात प्रमाणपत्र अवैध आहे अशा पद्धतीचा अहवाल जो आहे तो तहसीलदारांनी दिलेला आहे. नक्की. आता बघायचं त्या दोघांच्या वतीनं कोणी प्रतिक्रिया देतं का, ते स्वतः प्रतिक्रिया देतात का आणि काय नेमकी कारवाई आता या सगळ्या प्रकरणात होते. तुर्तास धन्यवाद अजित, सविस्तर माहिती दिलीत आपण त्याबद्दल.